जय शिवराय। आम्ही आता अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव या किल्ल्यावर आलेलो आहोत। या किल्ल्यावरून मी आपल्यापर्यंत व्लॉगच्या माध्यमातून पोचण्याचा प्रयत्न करतोय आणि निमित्त आहे आपले सर्वांचे लाडके खासदार निलेश लंके यांची गडकिल्ले स्वच्छता व संवर्धन मोहीम। निलेश लंकेंनी गडकोट संवर्धनाची मोहीम ही मागच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती 19 तारखेला झाली तेव्हा त्या गडकोट मोहिमेची सुरुवात केलेली आहे, गडकोट संवर्धनाची सुरुवात केलेली आहे। हा त्यांचा दुसरा गडकोट संवर्धनाचा कार्यक्रम आज त्यांनी बहादूरगडावर ठेवलेला आहे। बहादूरगड म्हणजेच धर्मवीरगड, ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केल्यानंतर या ठिकाणी आणण्यात आलं आणि याच बहादूरगडावर किंवा धर्मवीरगडावर छत्रपती संभाजी महाराजांची आणि औरंगजेबाची दुसरी भेट झाली। आज या ठिकाणी गडकोट संवर्धनाची गरज किती आहे? महाराष्ट्रात जेवढे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले त्या सर्व गडकोट किल्ल्याच्याबद्दल मराठी जनतेला स्वाभिमान आहे, अभिमान आहे आणि इथला प्रत्येक दगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि सर्व मावळ्यांच्या शूराचं, शौर्याचं आणि समर्पणाचं प्रतीक आहे। आज एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गडकोट किल्ले असताना अनेक दुर्ग असताना आम्ही महाराष्ट्रामध्ये यांचं संवर्धन करणार किंवा नाही हा खरा प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर आहे। आज आमचे खासदार निलेश लंके यांनी हे शिवधनुष्य उचलायचं ठरवलेलं आहे आणि म्हणून आता छत्रपती संभाजी महाराज यांच्या इथं येण्यानं, इथं पदस्पर्शाने हा गड देखील त्यावेळी त्यांचं बलिदान या गडानं पाहिलेलं आहे। या किल्ल्याची, या गडकोट किल्ल्याची संवर्धनाची भूमिका आज निलेश लंके खासदार यांनी घेतलेली आहे आणि म्हणून हे धर्मवीरगड म्हणजे संभाजी महाराजांचं शौर्यस्थळ आहे। मला वाटतं की याचं पुढचा भाग आपण आपले खासदार माननीय निलेश लंके साहेब यांच्याकडून समजून घेऊया। निलेश लंके कुठे आहेत? सगळंच केंद्र सरकार, राज्य सरकारवर डिपेंड न राहता आपण ज्या राजाने आपल्याला खऱ्या अर्थाने छत्रपती शिवराय हे अखंड हिंदुस्थानाचे आणि 18 पगड जाती धर्माचे राजे होते। धर्मवीर संभाजी महाराज सुद्धा अखंड हिंदुस्थानाचे आणि 18 पगड जाती धर्माचे राजे होते। त्या राजांच्या आठवणी जतन राहिल्या पाहिजे आणि नवनवीन युवकांना स्फूर्ती निर्माण झाली पाहिजे। यासाठी आम्ही आदरणीय पवार साहेब, आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या महिन्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी 16 तारखेला शिवनेरी या गडावर साफसफाई मोहीम आणि गडकिल्ले संवर्धनाची मोहीम सुरू केली आणि आज ही मोहिमेचा दुसरा महिना
ते सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या खऱ्या अर्थाने स्फूर्ती आणि हा एक बहादूर गड हा एक महत्त्वाचा गड मानला जातो आणि हे तुमच्या आमची सर्वांची प्रेरणा म्हणून या गडाकडे आपण पाहतो. या गडाचा आजची ही साफसफाई मोहीम आणि या मोहिमेसाठी जयंत पाटील साहेब या भागाचेच आणि श्रीरामपूरमध्ये आमदार असणारे हेमंतजी उगले साहेब, आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष फाळके तात्या, त्या ठिकाणी या तालुक्याचे माजी आमदार राहुल जगताप आणि सर्व असंख्य राज्यातून आलेले शिवभक्त एका फक्त लिंकवर आम्ही एक लिंक टाकली आणि आव्हान केलं. राज्यातून कोणी मुंबईवरून, कोणी सांगली, सातारा, नांदेड वेगवेगळ्या भागातून आमचे शिवभक्त या मोहिमेसाठी उपस्थित आहे. सकाळी 7:30 वाजल्यापासून ही मोहीम या ठिकाणी चालू आहे. क्षत्रिय कुलवतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी बोला श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, हर हर महादेव, हर हर महादेव. धर्मवीरगडचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांना कपटाने फंद फितुरीने ज्यावेळी संगमेश्वरला औरंगजेबाच्या फौजेने पकडलं त्यानंतर त्यांना इथंपर्यंत घेऊन येण्यात आलं. औरंगजेबाने देखील आपला मुक्काम बहादूरगडावर म्हणजे धर्मवीरगडावर हलवलेला होता. आयुष्यातली दुसरी भेट छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाशी या गडावर झाली. या गडावर त्यांना अनन्वित छळ करण्यात आला. त्यांना काही गोष्टी मान्य करायला सांगण्याचं काम केलं. एकतर फितुरी कोण तुमच्यात फितूर होता की ज्याने 8-9 वर्ष तुम्हाला आमच्या विरोधी झुंजण्यासाठी सगळी आमची माहिती दिली, असे काही प्रश्न त्यांनी विचारले ज्याला संभाजी महाराज क्षणभरही लवले नाहीत. अभिमानाने संभाजी महाराजांनी औरंगजेबाला प्रत्युत्तरं केली. स्वाभिमान महाराष्ट्राचा टिकवला. हिंदवी स्वराज्याचा महाराष्ट्रातला स्वाभिमान जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याची पायाभरणी केली तो टिकवला. शेवटी औरंगजेबाने त्यांचा अनन्वित छळ केला. त्यांच्याबरोबर कवी कलश होते आणि कवी कलश आणि संभाजी महाराज या दोघांचाही अनन्वित छळ याच गडावर झाला. हे या गडाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळं औरंगजेबाच्याबद्दल आत्ताच आपण बघितलं मुस्लिम कुटुंबातली लोकं देखील इथं आलेली आहेत आणि इथल्या स्वच्छतेच्या गडसंवर्धनाच्या मोहिमेत सहभागी झालेले आहेत. औरंगजेबाबद्दल उभ्या महाराष्ट्रात नाही हिंदुस्थानात कुणालाही अभिमान वाटत नाही. उलट सगळेच सर्व जाती धर्मातली लोक औरंगजेब क्रूर कर्म होता, औरंगजेब कपटी होता आणि औरंगजेबाने देशात कपटाने हा देश बळकावलेला होता. हीच भावना देशवासियांची आहे आणि म्हणून तो कुठल्या धर्माचा आहे कुठल्या जातीचा आहे यापेक्षा 18 पगड जाती घेऊन महाराजांनी जसा स्वराज्याचं रक्षण केलं, स्वराज्य निर्माण केलं, त्याच पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य 8-9 वर्ष लढवलं. औरंगजेबासारख्या 5 लाख लोक घेऊन आलेल्या फौजेला त्यांनी तोंड दिलं आणि म्हणून महाराष्ट्र आजही संभाजी महाराजांचं नाव अभिमानानं घेतो. त्यांच्या बलिदानाला आजही महाराष्ट्रातले लाखो तरुण आज मुजरा करतात आणि त्याच अभिमानाने त्याच बाणेदारपणाने आपल्या जीवनात त्यांना आदर्श ठेवून काम करण्याचं
शपथ घेतात. या बहादूरगडाचं, या धर्मवीर गडाचं हेच मोठं वैशिष्ट्य आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा या किल्ल्यावर छळ झाला. तो छळ कवी कलश यांनी पाहिला, अनुभवला. आणि कवी कलश हे शीघ्रकवी होते. त्यांनी याच किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांसाठी लिहिलं. छत्रपती संभाजी महाराजांनी कसं तोंड दिलं, काय धारिष्ट्याने तोंड दिलं, याच्यावर कवी कलशांनी 4 ओळीच लिहिलेल्या आहेत. पण ते अत्यंत प्रभावी आहेत. मी आपल्याला इथं वाचून दाखवेन. यावन रावण की सभा शंभू बध्यो बजरंग लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रणरंग जो रवि छवि लखत ही खद्योत होत बदरंग त्यो तुव तेज निहारी के तखत तज्जो अवरंग. ही लेख हे शीघ्रकवी कवी कलशांनी लिहिलेल्या या 4 ओळी संभाजी महाराजांच्या बलिदानाचं वर्णन करतात. एक अभिमानी योद्धा स्वाभिमान पूर्णपणाने राखून छत्रपती संभाजी महाराजांनी या स्वराज्यासाठी आपलं बलिदान केलं. त्यांना दिसत होतं समोर 2-3 प्रश्नांची उत्तरं दिली असती तर त्यांना प्राणभक्ष झाले असते. पण अशी भीक औरंगजेबाकडून न घेता महाराष्ट्रात आणि देशामध्ये लाखो पुढच्या पिढीतल्या तरुणांना, कोट्यावधी तरुणांना प्रेरणा देण्याचं काम संभाजी महाराजांनी आपल्या बलिदानातून केलं. आणि म्हणून या धर्मवीर गडाचं महत्त्व हे तुम्हा आम्हाला आणि सगळ्या मराठी मुलकाला प्रचंड मोठं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे गडकिल्ले आपल्या महाराष्ट्राचे खरं वैभव आहे. या वैभवाचे जतन करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळेच खासदार निलेश लंके यांनी ज्या पद्धतीने गडकिल्ले संरक्षणाची, स्वच्छतेची मोहीम चालू केली आहे, त्या मोहिमेत आपणही आपला सहभाग नोंदवा. गडकिल्ल्यांचे संवर्धन करा आणि आपल्या राजांच्या कथा येणाऱ्या पिढ्यांना सांगा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.